बातमी या संदर्भातील पंढरपुरामध्ये डॉक्टर आता वारकऱ्यांची काळजी घेणार आहेत। 8,000हून अधिक कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। 28 ते 30 जून पंढरपुरामध्ये आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या काळजीसाठी आता देश विदेशातील डॉक्टर उपस्थित राहणार आहेत। आरोग्याची बारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवरती आधारित हे महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे। 28 जून ते 30 जून पर्यंत हे शिबिर राबवण्यात येणार असून पंढरपूरमध्ये 3 ठिकाणी हे शिबिर राबवण्यात येणार आहे। यामध्ये डॉक्टर, नर्सेस यांसह इतर आरोग्य कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। मुंबईतून पंढरपूरच्या दिशेने डॉक्टरांची दिंडी निघालेली आहे। सध्या मी आहे मुंबईच्या दादर परिसरामध्ये आणि या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ इथून ही दिंडी निघालेली आहे। दरवर्षी ही दिंडी जी आहे ती निघते मुंबई ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशी यांची वारी असते। आणि या संपूर्ण दिंडीच्या प्रवासामध्ये आपण जर पाहिलं तर हे मुंबई आणि ठाण्यातले डॉक्टर्स आहेत जे दरवर्षी मोफत सेवा जी आहे त्या वारकऱ्यांना देत असतात। कशा पद्धतीत सेवा देतात दरवर्षी आणि त्यांना काय अनुभव येत असतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काही डॉक्टर्स आहेत माझ्यासोबत। सर, 31वा वर्ष आहे यंदाचा, कशी सेवा देता सुरुवातीला आणि तयारी कशी असते तुमची या संपूर्ण वारी दरम्यान? मॅडम, मी जवळजवळ 1-1.5 महिना आधीपासून ही तयारी असते। वेगवेगळ्या कंपन्यांना आम्ही अपील लेटर देतो, मग त्यांच्याकडून आम्हाला औषधं मिळतात। जवळजवळ 50 लाखाची औषधं आपल्याबरोबर असतात। आज गेले 30 वर्ष ही सेवा करत आहोत आणि इथून पुढेही पांडुरंगाच्या चरणी अशी सेवा घडो हीच आमची इच्छा आहे। आज तुम्ही विठ्ठलाच्या स्वरूपात अक्षरशः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, काय सांगशील? रामकृष्ण हरी। सर्वप्रथम खरं तर आज पांडुरंगाच्या रूपामध्ये आहे आणि ही आजपासून वैद्यकीय सेवा देण्यासाठी सगळे हे वारकरी डॉक्टर आज पांडुरंगाच्या चरणापर्यंत थेट जाणार आहेत। दरम्यान असलेल्या सर्वांना ही वैद्यकीय सेवा देणार आहे, त्याचाच एक आनंद आहे। देवाचं रूप हे माणसाला मिळालंय हे आम्हाला एकदम अप्रूप वाटतंय आणि आश्चर्यचकित पण आहे। आणि लोकांची आता डॉक्टर दिंडी म्हणून आम्हाला सेवा करायला मिळणार आहे, या दिंडीला सेवा करायला मिळणार आहे आणि त्याचा खूप आनंद आम्हाला होतोय या दिवसाचा। अन्नदान आमचं 4 ठिकाणी असतं, सासवडला असतं, जेजुरीला असतं, वाखरीला असतं आणि वेळापूरला असतं। लाखो लोकांना आम्ही अन्नदान देतो आणि निरनिराळ्या ठिकाणी आम्हाला तांदूळ, गहू वगैरे निरनिराळ्या वस्तू मिळतात। या दिंडी दरम्यान जे लाखो वारकरी आहेत त्यांना मोफत सेवा जी आहे ते हे डॉक्टर देताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई।